त्याचा चमचा कसा इथं ए दोन दोन तेवढंच आता नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आम्ही आवरून रेडी झालो आहे. मी वीरेन स्प्रोहा. काल आम्ही सांगितलं तुम्हाला की पन्हाळला जाणार, पण पन्हाळला का जायला वेळ नाही, आता वेळ लेट झाला आहे आम्हाला जायला. त्यामुळे आता कोल्हापूरला चालू आहे. आम्ही कोल्हापूरमध्ये काय काय होते बघू. रंकाळा कुठे रंकाळा जायचं ना, मग रंकाळा जाऊन त्यांना फिरून होतो दोघं. हां चला. तर मित्रांनो, आता आम्ही रंकाळा तलावावर पोचलोय. चला जाय तिकडं जायचं. दीदी चालल्या पळत बघ. वीरेन तू पण पळ. मित्रांनो, आता आम्ही पोचलोय. मी वीरेन स्प्रोहा रंकाळा तलावावर. काय खायलायचं? तर मित्रांनो, स्प्रोहा पॉपकॉर्न खात आहे आणि वीरेन तू पण पॉपकॉर्न खायलायस. कुठं आले आपण? धरद्याला. हे बघ ती मोठं तलाव आहे बघ, रंकाळा तलाव. कुठं जातोस? तर मित्रांनो, मी वीरेन स्प्रोहा पहिल्यांदाच आलो इथं रंकाळ्याला. काय तर मित्रांनो आज आमचा पप्पा हे करत आहेत, गोळ्या मारत आहे. मित्रांनो, आता स्प्रोहाला सँडविच खायला आणलंय. तुला काय पाहिजे? तू काय खाणार आहेस? काय नाही, कसलं काय मिळत नाही, सर्दी होतं. तू काय सँडविच दे, तुला सँडविच घे. सँडविच ते नाही, सँडविच घ्यायचं. स्प्रोहाचा चॉकलेट सँडविच आले. तर तू खा चिको. तर तुझ्या का तुला रे नको, तुला एक खायचं, तुम्ही खा दे. तू खातो मस्त चॉक कॅडबरी म्हणे मग खाऊन कॅडबरी लागते. कॅडबरी एक खा बघ. कॅडबरी कॅडबरी चॉकलेट आहे काय नाही. खा मग त्याला दे ते छोकं दे पास कर. तू एक खा, तू एक खा. एक खा. हे नाही, हे खायचं तुला. घे कर, खा घे एक बघ खाऊन. आम्ही खातो बस. बघ रे मस्त आहे.
या मित्रांनो स्पृहा घसरगुंडीत बसले. या या धरायचं नाही तुझं ते यायचं वर. ये लवकर ये लवकर. हां तू ये की तुझं ते कारण द्यायचं नसतं. मित्रांनो विरण आणि स्पृहा गाडीत बसलेत. उतरा. मित्रांनो आता आम्ही आले जेवायला. आवडतं हॉटेल आहे त्रिवेणी कोल्हापूरमधलं. मित्रांनो आमची डिश आली. आता आम्ही जेवण घेतो. लहान असते. तर मित्रांनो आता आम्ही घरी चाललोय. अनेक द्या इथं बस की तू. त्याचा चमचा बसा इथं. ए दोन दोन तेवढंच आता. त्यानं स्पृहानं कॉर्नेटो आईस्क्रीम घेतले. मी तुमची आज तेच दे की अनेक पडशील का. तर मित्रांनो आत्ताच आम्ही घरी पोचलो आहे. मी विरेन स्पृहा. इथून कोल्हापूर हुपरीतून 25 किलोमीटर आहे. त्यामुळे फार अंतर जास्त आहे. त्यामुळे स्पृहा आणि विरेन गाडीवर फार कंटाळले होते आणि गाडी झोपली होती. ते आत्ता उठलेत. तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी संपवत आहे. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. गुड नाईट. धन्यवाद.